नमस्कार, मी सरिता कौशिक। खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी, काय उणी त्यांची बळबुद्धी। श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी, हालवी सूत्रे खेड्यातुनी। ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी गाव खेड्यांचं महत्त्व या शब्दात सांगितलं आहे। आजच्या झिरो आवर मध्ये आपण घेणार आहोत पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांआधी आज राज्यात लागलेल्या 2359 ग्रामपंचायत निकालांचा आढावा। अजितदादा गट महायुतीत सामील झाल्यानंतरही ही पहिली निवडणूक। मराठा आरक्षणाच्या महाकाय आंदोलनानंतरची पहिली निवडणूक। ओबीसी आक्रमकता, धनगर मागणी या सगळ्यानंतरची ही पहिली निवडणूक आणि तीही थेट गाव पातळीची। आज लागलेल्या निकालांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। या निकालांमुळे राज्यभर अगदी ग्रामपंचायतीमुळे मुंबईसारख्या मेट्रो शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी दिवाळी आधीच फटाके फोडून दिवाळी साजरी केली। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षा राष्ट्रवादीचा अजित पवार गट निकालांमध्ये सरस ठरलाय। त्यामुळे एकानंतर एक महायुतीच्या तिन्ही पक्षांनी जबरदस्त बाजी मारली आहे। यंदाच्या ग्रामपंचायत निकालांमध्ये सर्वात मोठा फटका ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसलाय। ग्रामपंचायतींच्या आजच्या निकालांमधून महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का आहे। 500 जागांचा टप्पा गाठतानाही त्यांची मोठी दमछाक झाली आहे। मवियात सर्वात आघाडीवर आहे काँग्रेस, तर सर्वात शेवटी आहे ठाकरे गट। सर्वांचे लक्ष होतं त्या बारामतीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून येथील ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटानं मुसंडी मारली आहे। याच निकालावर आम्ही आज महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, तो पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। राष्ट्रवादी कोणाची याचे खरे उत्तर बारामतीत आहे का? आज इथे अजित पवार गटाची क्लीन स्वीप भाजपमुळे अडली। इथे एकूण 32 ग्रामपंचायतींमध्ये 29 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी अजित पवार गट जिंकला, तर 2 ग्रामपंचायतीत भाजपनं विजय हस्तगत करत पवारांच्या बारामतीत चंचू प्रवेश केला। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही ग्रामपंचायत निवडणूक अजितदादांच्या प्रतिष्ठेची होती। बारामतीत ही अजून महत्त्वाचे काय, तर अजित पवारांचं गाव काटेवाडी। इथे मात्र आधी ज्या 16च्या 16 राष्ट्रवादीला जागा मिळायच्या, तिथे या खेपेला दादांच्या गटाला 14, तर थेट विरोधात लढलेल्या भाजपाला 2 जागा मिळाल्या। त्यामुळे काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एक हाती सत्ता आता त्यांनी गमावली आहे। दादांसाठी आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांसाठी महत्त्वाचा म्हणजे पुणे जिल्हा। इथे अजित पवार गटानं एक हाती वर्चस्व गाजवलं। एकट्या अजित पवार गटानं भाजप आणि शिंदे गटापेक्षा जास्त जागा जिंकल्यात। पुणे जिल्ह्यातल्या 231 ग्रामपंचायतींपैकी 109 ठिकाणी अजित पवार गटाचा आज विजय झालाय, तर भाजपनं 34 आणि शिंदे गटानं 10 जागा जिंकल्यात। शरद पवार गटाला 27, काँग्रेसला 25 आणि ठाकरे गटाला 13 जागा मिळाल्यात। मात्र तिथेच दादांचे सहकारी आणि दिग्गज नेते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना मात्र धक्का सहन करावा लागलाय। पुण्यातील प्रतिष्ठेची निरगुडसर ग्रामपंचायतीत त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला चक्क एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रवी वळसेंनी। कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निकालांनी विद्यमान आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय। भाजपच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना आसमान दाखवलंय। कर्जत आणि जामखेड मिळून 9 ग्रामपंचायतींपैकी 5 जागा भाजपला मिळाल्या, तर रोहित पवारांना अवघ्या 2 जागांवर, तर अजितदादा गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं। आजच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते,
आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? बघूया लोकांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्सवरून नारायणराव ढाकणे, ग्रामपंचायत निवडणुकींचा पुढील निवडणुकींवर परिणाम होऊ शकतो. ग्रामीण जनता सुज्ञ आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्या पाठीशी जनता उभी राहते. एक्सवरूनच राहुल कासारे, सांगता येत नाही, स्थानिक मुद्दे आणि केंद्रीय मुद्दे वेगळे असतात. यूट्यूबवरून संतोष रहाटे, ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणूक यामध्ये तुलना होऊ शकत नाही. यूट्यूबवरून विष्णू पाटील, स्थानिक पातळीवर गट असतात, पक्ष नसतात. आमदार खासदार निवडणुकीत मतदार वेगळा विचार करतात. यूट्यूबवरूनच स्वप्नील खर्डे, ग्रामपंचायत ही लोकल प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं उमेदवार कोण यावर अवलंबून असते. फेसबुकवरून ज्ञानेश्वर पाटील, मतदान बॅलेट पेपरवर करा, मोदींचं डिपॉझिट जप्त होईल, इतका असंतोष जनतेमध्ये आहे. फेसबुकवरूनच राजेंद्र पाटील, येणाऱ्या लोकसभा विधानसभेवर या निकालांचा परिणाम होणार नाही. फेसबुकवरूनच रुपेश वडगावकर, याचा लोकसभेवर परिणाम होत नाही, ग्रामपंचायत कोणत्याही पक्षाच्या मालकीची नसते. इंस्टाग्रामवरून गणेश ढेपे, हो नक्कीच होणार आहे. इंस्टाग्रामवरून गजानन घाटोळे, गावातला प्रश्न वेगळा असतो, लोकसभेतला प्रश्न वेगळा असतो. परळी मतदारसंघात वर्चस्व भावाचं की बहिणीचं? तर 5 ग्रामपंचायती धनंजय मुंडेंकडे, तर पंकजा मुंडे मात्र फक्त 2च ग्रामपंचायती आपल्याकडे खेचू शकल्या. तिकडे कोल्हापूरच्या चिंचवाड ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल म्हणजे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक दोघांच्याही पॅनलचा पराभव. प्रस्थापितांना बगल देत जनतेनं थेट अपक्ष उमेदवार श्रद्धा पोद्दार यांना सरपंच निवडलंय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात अजित पवार गटाचं वर्चस्व राहिलं. कोकणाकडेही खास लक्ष होतं. सावंतवाडीत भाजप ठाकरे गटाच्या सेनेनं वर्चस्व मिळवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. त्यामुळे हा मंत्री दीपक केसरकरांसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसेच सांगोला तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींच्या निकालात शिंदे गटाच्या आमदार शहाजी बापू पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढविणारे निकाल आले आहेत. सावे, वाडेगाव आणि खवासपूर या 3 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनलनं त्यांच्या पॅनलचा पराभव केलाय. अजून एक दिग्गज, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ते आपल्या नागपूरच्या काटोलमध्ये दबदबा कायम राखण्यात अपयशी ठरले. काटोलमधल्या 42 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. यामध्ये काटोल आणि नरखेड तालुक्यात भाजपनं चांगलीच मुसंडी मारली. 19 ग्रामपंचायतींवर भाजपचं कमळ फुललं असून 14 ठिकाणी अनिल देशमुख आणि तात्पर्यानं शरद पवार गटानं बाजी मारली. असं असलं तरी अनिल देशमुखांकडून विजयाचा दावा केला जातोय, ज्याला जिल्हा भाजप अध्यक्ष सुधाकर कोळे यांनी सरपंचपदी निवडून आलेल्या 140 उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रच सादर केले. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये शिवसेना, भाजप आणि अजित पवारांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला, तर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजेच BRSलाही विदर्भात चांगला प्रतिसाद मिळालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये BRSनं काँग्रेसला दणका दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत KCR यांच्या BRSनं 10 जागा जिंकल्यात. नुकतेच BRSमध्ये प्रवेश केलेल्या भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंच्या नेतृत्वात भंडाऱ्यात गुलाबी वादळ धडकलंय. BRSच्या या कामगिरीचा जसा काँग्रेसला फटका बसलाय, BRSच्या याच झंझावातामुळे भविष्यात भाजपसाठीही धोक्याची घंटा असू शकते.
केवळ आपल्यासोबत विदर्भ थेट चरण भाऊ वाघमारे आहेत. भाऊ काय सांगाल? सर्वप्रथम एबीपी माझ्याकडनं बीआरपी पक्षाच्या विजयाचं अभिनंदन, आपलं हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल या विजयामागचं गमक काय आहे? काय मतदारांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचले होते? 58 पैकी 23 ग्रामपंचायतीचे निकाल आलेले आहेत. त्यामध्ये 11 आम्ही प्युअर BRSच्या नावाने लढलो आहे. आणि महाविकास आघाडीचं पाहिलं तर 1312 ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची अवस्था फारच भयानक आहे. भाजपचा मूळ नागपूर जिल्हा जो आहे, त्या नागपूर जिल्ह्यातच आपण पाहिलं तर भाजपचा सुपडासाप त्या ठिकाणी झालेला आहे. केवळ विदर्भातच नव्हे तर बीडमध्येही KCR यांच्या BRSचा जलवा पाहायला मिळाला. बीडच्या गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन BRSचा झेंडा हाती घेतलेल्या भागीरथ भालकेंच्या नेतृत्वात रेवकी देवकी ग्रामपंचायतीवर BRSनं आपला झेंडा फडकवला आहे. पंढरपूरमध्येही BRSनं 6 ग्रामपंचायती जिंकून महाराष्ट्रात आपले पाय पसरवणार असल्याचे दाखवून दिले. मात्र ज्या भाजपला आज एवढं तगडं यश मिळालंय त्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करायला आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. बावनकुळेजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले आपलं खूप खूप अभिनंदन. आपण बराच प्रचार केला, बरीच मेहनत आपण घेत आहात. खरं तर लोकसभा 2024च्या दृष्टीने आपली ही मेहनत सुरू आहे आणि तीच कुठंतरी ग्रामपंचायतीत तिनं रंग आणला असं म्हणायला पाहिजे का? खरं आहे की सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या संपूर्ण मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला 800च्या वर ग्रामपंचायतीमध्ये आणि महायुतीला 1400च्या वर ग्रामपंचायतीमध्ये आमचे सरपंच आणि थेट सरपंच घेण्यासाठी आपल्या महायुती सरकारचा निर्णय आला. जो महाविकास आघाडीने बदलला होता, पण या सरकारने थेट सरपंच केले. आणि जेव्हा थेट सरपंच जेव्हा जातो तेव्हा तो पक्षीय राजकारणातलं महत्त्व असतं. खरं तर अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर या पहिल्या निवडणुका होत्या. महाराष्ट्र सरकारची जी अत्यंत महत्त्वाची कामगिरी मागच्या 6 वर्षाची आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या योजना, परवा नरवा आलेली विश्वकर्मा योजना, परवा माननीय मोदीजींनी जाहीर केलेलं अन्न सुरक्षा अभियान, पुढचे 5 वर्ष जनतेला पुन्हा अन्न मिळणार, मोफत अन्न मिळणार. आणि सर्वात महत्त्वाचं, मोदीजींनी थेट ग्रामपंचायतला 15व्या वित्त आयोगातनं केलेली मदत, हे सर्व आमच्या बाजूनी बळकटी होती. देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा इकडे महायुतीचं चांगलं काम, दुसरीकडे मोदीजींचं काम, आणि तिसरीकडे आमची संघटना सत्तेसोबत काम करते आहे. सत्ता आणि संघटनेचे 2 चाकं इतके मजबूत आम्ही केले आहे की सत्तेने घेतलेला निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पोहोचण्याकरता आम्ही काम करतोय. नक्कीच तो समन्वय नक्कीच दिसतो. मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की गेल्या काही काळामध्ये नागपूर जे नुसतं तुमचंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांचं खरं तर घर आहे. आपण 3 मोठे नेते तिथनं आहात. मात्र नागपूरमध्ये बरेचदा फटका तुम्हाला बसला होता. या खेपेला वर्धा, नागपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाला यश मिळालंय, हे कशामुळे, हा बदल परत कसा घडवून आणला तुम्ही? जेव्हा आता मागच्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या सरकारने चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या आणि आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी नागपूरमध्ये, खरं तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 3-3, 4-4 मंत्र्यांनी येऊन आणि मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं. पण आता आम्हाला बळ मिळालं आहे.
नागपूरमध्ये 350च्या वर ग्रामपंचायती आम्ही जिंकलेल्या आहेत, 350. आमच्याकडे ॲफिडेव्हिट्स आहेत, सरपंचाचे ॲफिडेव्हिट्स आहे की जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही त्यांना लढवलं तेव्हाच ॲफिडेव्हिट घेतले आहे. आणि त्यामुळे नागपूर, वर्धा, उद्या होणाऱ्या गडचिरोलीचं मतदान म्हणजे मतमोजणी यातनं मला वाटतं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला जो कौल मिळाला तो केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा हा परिपाक आहे. आणि मला वाटतं की पुढच्या काळातही जे महायुतीचं 45+ लोकसभा आणि 225 विधानसभेत जो आम्ही आमचा जो महाविजयाचा प्लॅन तयार केला आहे, जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे आणि महायुतीच्या मागे उभी राहील आणि ती तयारी आम्ही करतोय, संघटनात्मक तयारी करतोय आणि आमच्या सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत संपर्क ते समर्थन या अभियानाच्या माध्यमातून करतोय. एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख परिवारांना भेटतोय. नक्कीच नक्कीच आपलं 600 तेही warriors आम्ही एकत्र- बघत आहोत. त्या पद्धतीचा तुम्ही जसा लोकांशी भेटता आहात ते आम्ही बघत आहोत. अजितदादांच्या यशाकडे तुम्ही कसं बघता? दुसऱ्या नंबरवर आहेत अजितदादा. अजितदादाचं यश जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अजितदादाचं यश महत्त्वाचं आहे कारण अजितदादांनी ज्या मुद्द्यावर शरद पवारांना सोडलं, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे हा शब्द, हे वाक्य लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे. आणि म्हणून या वाक्यावर लोकांनी अजितदादाचं नेतृत्वही महायुतीमध्ये आता सेटल केलेलं आहे. या निकालावरून आपल्याला दिसत आहे. एकीकडे खरं तर आपण जसं म्हणत आहात तोच आमचा प्रश्न होता की या निवडणुकांचा येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होतो. आपण सांगितलं त्याचं उत्तर. आता खरं तर हा प्रश्न आहे की आजचा हा भाजपाचं यश जरी मोठं असलं तरी गावांची संख्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संख्या ही फार छोटी आहे महाराष्ट्र जर बघितला तर. खरंच हेच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे असं आपल्याला वाटतं का? बघा, मी 42,000 लोकांशी 1 to 1 बोललो आहे इन कॅमेरा. 42,000 लोकांना 30 लोकसभेत मी भेटलो आहे. 42,000 पैकी 16 लोकांनी फक्त इतर प्रधानमंत्री म्हटले आहे. बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री हवे आहेत. केळी विकणारा, भाजी विकणारा, 12 बोलतेदार, 18 पगड जाती, हे वातावरण याकरता राहील. हा सॅम्पल आहे. शेवटी सर्वे कशाचा भरोसा करतो आपण? सॅम्पलच करतो ना. आणि या निवडणुकीमध्ये हा कायम याच्याकरता राहील. थेट सरपंचाची निवडणूक आहे, पूर्ण गावकरी मतदान करतात. ही काही ग्रामपंचायत सदस्यामधली निवडणूक नाही आहे. थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारणाचा दबदबा असतो आणि म्हणूनच तुम्ही सकाळपासून निकालात दिसताय. तुम्ही दाखवताय म्हणजे तुम्ही निकाल दाखवताय, कशावरून दाखवता? त्या ठिकाणी जेव्हा सरपंच निवडून येतो, भाजपचा झेंडा घेऊन उभा राहतो, कुणी राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभा राहतो, त्याच्यावरूनच आकडे निघतात ना. आणि त्यामुळे काँग्रेसने मान्य केलं पाहिजे की मोदीजींचं नेतृत्व आता 2024 पुन्हा एकदा मागच्यापेक्षा 2019 पेक्षा मोठ्या यश महाराष्ट्रात मिळेल. मी तर म्हणेल महाराष्ट्रामध्ये 2019चा रेकॉर्ड आम्ही तोडू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी आणि महायुतीचं आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात. आणि जेव्हा मोदीजी शपथ बावनकुळेजी पूर्ण करा 40 खासदार हातवर करून उभे राहतील. नक्कीच तुम्ही 0 आवर मध्ये आलात, तुमचे मत आमच्याशी 45 खासदार उभे राहतील. तुमचं मत शेअर केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुमचं अभिनंदन करते आणि तुमच्या ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्यासाठी शुभेच्छा सुद्धा देते. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर एकूण 45,000 मतं आपल्याला आली आहे. आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का असा प्रश्न आपण विचारला होता. त्यात 45% लोकांनी होय म्हटलंय, पण 55% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं आहेत.
इथे अगदी उलट आहे. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 40% लोकांनी होय म्हटलंय, 60%नी नाही. एक्सवर 34% लोकांनी होय म्हटलंय, 66% लोकांनी नाही म्हटलंय. आपण गटातटाच्या पक्षांचा आढावा घेतला, पण ग्रामपंचायत निवडणुका या चिन्हावर लढल्या जात नाहीत आणि अनेकदा ह्यात जिंकणाऱ्यांवर सर्वच नेते आपले असल्याचा दावाही करत असतात. याचे सर्वात इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे बीडमधील रेवकी ग्रामपंचायत. इथं अजितदादा समर्थक असणारा नवरा, भाजप समर्थक बायको आणि उमेदवार म्हणून लढलेल्या सासूला BRS मधून तिकीट आणि महत्त्वाचे म्हणजे सासू सरपंच म्हणून निवडूनही आल्या. महाराष्ट्रात 44,000 पेक्षा जास्त गावं आहेत. या गावांमध्ये अमाप सर्जनशीलता, कला, क्षमता, शक्ती दडलेली आहे. त्याला चॅनलाइज करणारा, योग्य दिशेनं नेणारा नेता असेल तर अगदी शेवटच्या गावाचा सुद्धा विकास करता येऊ शकतो. या 2300 गावातल्या निवडणुकीचा निकाल लागलाय. हार जीत विसरून, हेवेदावे विसरून, राजकारण विसरून आता सगळ्यांनी गावच्या विकासासाठी कामाला लागण्याची हीच ती वेळ आहे. हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे. आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुले. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मंत्र डोळ्यासमोर ठेवून आज निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच काम करतील अशी आशा करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.